कितीतरी मांत्रिक लोक आहेत, तांत्रिक लोक आहेत, अजून जादू टोण्यावाले आहेत, छाछू करणारे आहेत, पाहणारे लोक आहेत, शकून मुहूर्त पाहणारे लोक आहेत. आता या जगात आम्ही पाहतो की सगळे लोक त्यांच्याकडे पाहण्यासाठी जातात. दारावरती येतात पोपट पंचीवाले, ते आमचं भविष्य सांगतात. नंदी बैलाला घेऊन येतात, हे आमचं भविष्य सांगतात. आमचं नाही म्हणजे लोक विचारतात, माझं नाही सांगत कोण, भविष्य सांगतात आहे ना. असे अनेक लोक आम्ही पाहतो गावात येतात. मागणारे जरी आले तरी ते भविष्य सांगतात. बाई तुझ्या घरात हे चालू आहे, बाईच्या घरात ते चालू आहे. ती म्हणजे हा कसं चालू आहे, आणि द्या 300 रुपये, द्या 500 रुपये. आणि लोकांना वाटतं बघा ना, माझ्या घरात जवळ मागण्यासाठी आलाय आणि त्याला किती ज्ञान आहे. ज्योतिष आलाय आणि त्याने सगळं माझ्या हातावर बघितलं, ही रेष पुढे चालली, ती रेष पुढे चालली, माझ्या हातावरती कातर आहे काय, माझ्या घरात काय होतंय काय होत नाही, काय होणार आहे भविष्यामध्ये, काय होणार नाही माझ्या भविष्यामध्ये, माझ्या पोरांच्या भविष्यामध्ये, सगळं विचारतात. बघा, पण परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो, जगामध्ये एवढे तुम्हाला ज्ञानिक लोक भेटतील आणि तुम्ही त्यांचा उदे एकेकाळाने करायचो ना, त्यांना उचलून धरायचो, त्यांना खाऊ पिऊ घालायचो. मग त्यांनी आम्हाला काहीतरी सांगितल्यावर आम्ही आनंदी व्हायचो. पण या सगळ्या जादूगारांपेक्षा, तांत्रिकांपेक्षा, मांत्रिकांपेक्षा, ज्योतिषांपेक्षा सगळ्यात जास्त आणि देवाच्या वचनात लिहिलं आहे 10 पटीने जवळपास. कसं लिहिलंय? 10 पटीने देवाच्या सेवकांचा सल्ला हा एकदम बेस्ट असतो. मला कळालं. पुन्हा सांगे, जगात तुम्ही ज्या लोकांकडे आजपर्यंत गेलेत, जात होतात, जाणार आहेत आणि जात राहत आहात, असं समजून चला. आता तुम्ही ठरवायचं काय करायचं पुढचं. पण त्या लोकांच्या मार्गदर्शनात चालण्यापेक्षा, त्यांचं ज्ञान घेण्यापेक्षा, त्यांचं पाहण्यापेक्षा सगळ्यात गुड आणि सगळ्यात चांगले सल्ले आणि सगळ्यात बेस्ट सल्ले यांच्याकडे जर 1 पटीने आहे ना, सेवकांकडे त्याच्यापेक्षा 10 पटीने आहे. यांच्याकडे जर 100 पटीने असेल, सेवकांकडे 1000 पटीने ज्ञान आहे. आणि तरी देखील आम्ही पाहतो की सेवकांना आज तुच्छ लेखलं जात आहे. काय काय बोलले जात नाही देवाच्या सेवकांना पूर्ण वर्ड मध्ये. फोनवरती विचारा, पळस साहेब प्रार्थना करा ना आणि सांगा माझ्या घरात काय दिसतं. एवढं कसं कळतं मग? तुझ्या घरातलं सांग. म्हणजे तुझ्या जीवनावरती ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस तू फोन करणार आणि फोनवरती विचारणार, पळस साहेब सांगा ना माझ्या घरात काय दिसतं. हे कसं कळलं? हे कसं समजलं? म्हणजे इथं तिला काय समजतं? देवाच्या सेवकाकडे प्रगटीकरण आहे. आमेन. देवाच्या सेवकाकडे ज्ञान पण आहे. देवाचा सेवक चांगला सल्ला पण देत आहे. जे लोक देवाच्या सेवकांचा सल्ला ऐकतात, मार्गदर्शन ऐकतात, त्यांचं जीवन नेहमी आशीर्वादित झालेलं आहे आजपर्यंत. म्हणा आमेन. 1 नाही 2 नाही, या तांत्रिकांपेक्षा देखील चांगला सल्ला देवाच्या सेवकांचा आहे. देवाचे सेवक चुकीचा सल्ला मनुष्याला, मंडळीतल्या लोकांना कधीच देणार नाही. म्हणाल का? पण जो सेवक देवाच्या आत्म्यापासून मार्गदर्शन घेत नसतो, देवाच्या आत्म्याला स्वतःच्या जीवनावरती ताबा मिळवून देत नसतो, ते सेवक नेहमी मंडळीतल्या लोकांना चुकीचे सल्ले देत. पण खरा सेवक जो असतो, खरा निवडलेला जो पात्र असतो, तो नेहमी लोकांना चांगला सल्ला देतो. पण हा प्रश्न आहे की चांगला सल्ला घेण्यासाठी किती लोक तयार असतात मंडळीमध्ये?
किती टक्के लोक आम्हाला भेटणार की बाळासाहेब आम्हाला असं करायचं सांगा, बाळासाहेब मला हे करायचं होतं ते सांगा, बाळासाहेब मला असं करायचं होतं, काय करू सांगा. तुरळक लोक आहेत, मोजके लोक आहेत जे देवाच्या सेवकांना विचारल्याशिवाय काहीच करत नाही. कारण त्यांना माहिती आहे की देवाच्या सेवकांना मी सांगितलं किंवा मी त्यांच्याकडे रिक्वेस्ट घेऊन गेलो आणि त्यांनी जर मला सल्ला मसलत दिली तर माझा 100% फायदा होतो. तो आत्मिक असू द्या, शारीरिक असू द्या किंवा जगातल्या गोष्टीचा फायदा असू द्या, पण फायदा त्या व्यक्तीला होणार, 100% होणार. आणि जर नाही ऐकलं देवाच्या सेवकांचं तर काय होणार. काही लोक म्हणतात सगळे देवाच्या सेवकाचंच ऐकायचं का, नका ऐकू. देवाच्या सेवकाचं मार्गदर्शन घ्यायचं का, नका घेऊ. देवाच्या सेवकांना सगळ्या गोष्टी सांगत राहिल्या पाहिजे का, नका सांगू. मला मी कुठं म्हटलं मला सांगा. मग मांत्रिकाकडे जाणार त्यांना सांगणार सगळं, इथं लिहिलंय. तांत्रिकाकडे जाणार त्यांना सांगणार. त्या राजाच्या दरबारामध्ये ते लोक आहे, मांत्रिक आहे, तांत्रिक आहे, छाछू आले, अमावस्या पौर्णिमालेले, ज्योतिषी पाहणारे सगळे लोक आहेत. त्यांनी आपलं सगळं काही त्यांना सांगितलं, पण त्या लोकांकडून राजाच्या प्रश्नाचं निवारण झालेलं नाही. म्हणजे राजा त्यांना पैसे देतच होता ना, त्यांना दरवाजामध्ये ठेवलं, राज दरबारामध्ये ठेवलं आणि राज दरबारामधून ठेवून काय फुकट सेवा कार्य करणार आहे का, नाही ना. राजाच्या दरवाजामध्ये त्यांना ठेवणं तर राजाला काय होणार आहे भविष्यामध्ये किंवा काय घडणार आहे त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. लढाईला जायचं का नाही तर जाणार राजा, जा म्हटलं तर राजाच्या घरात काय होणार आहे, राजाच्या घरामध्ये काय घडू शकतं, सगळ्या गोष्टीची हे लोक त्यांना माहिती द्यायची. हे मांत्रिक लोक, जादूटोणा करणारे लोक, पंचांग पाहणारे लोक, ज्योतिषी लोक, तेव्हा राजाने त्यांना तिथं ठेवलंय. विचार करा थोडा. फुकाट कुणी कोणाच्या घरामध्ये तासन तास येऊन बसत नसतं. राजाला त्याच्यापासून फायदा आहे म्हणून राजा त्या ठिकाणी त्यांना ठेवत आहे. मला 25 वर्ष राजगादीवरती बसायचं आहे, मग हे मंत्र मारत राहायचे, तंत्र मारत राहायचे, मला गादी सोडायचीच नाही. 25 वर्ष मीच पाहिजे तिथं आमदार. उदाहरणार्थ आपणही टीव्ही मध्ये पाहतो या गोष्टी. ते पण जादूटोणा हे करतात, ते करतात, ते करतात, ते करतात. त्यांना काय करायचं, राजा राहायचे, नेता राहायचे, पुढारी राहायचे, ते पद सोडायचे नाही, ते खुर्ची सोडायची नाही त्यांना, म्हणून ते काही पण करतात. पण माझं पद मला फिक्स पाहिजे आणि त्याच्यासाठी उपयोग केला जातो ह्या लोकांचा. येशू प्रभू की या राजाने देखील या लोकांचा उपयोग केलेला आहे. परंतु कालांतराने तुम्ही आम्ही पाहिलं की यांच्या प्रश्नाचं म्हणजे राजाच्या प्रश्नाचं निवारण या ज्योतिषाकडून, मांत्रिकाकडून, जादूटोण्यावाल्या लोकांकडून राजाला काही सल्ला भेटना, मसलत भेटना, ज्ञान भेटना. राजा त्यांना प्रश्न सांगतोय, राजाला काही उत्तर भेटतच नाही. म्हणून राजाने आता कोणाची निवड केली, कोणाची निवड केली. हा, आता दुसरं नाव सांगा त्यांना. हा, त्याला दुसरे नाव काय मग आता. मग दानिएलने नबुकदनेस्सर राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला त्याला, बरोबर आहे. यस किंवा नो सांगा मला. ते बायबल बंद केलेलं आहे. मग राजाने देखील त्यांना नाव दिली होती, हे दुसरे नाव आले, असंच आहे ना. ओके, राजाने त्यांना नाव दिली, राजाच्या बाजूने ते बोलू लागले, त्यांना सांगू लागले, राजाला मदत करू लागले, काय होणार आहे, काय गोष्टी नाही. मग तुम्ही आणि मी पाहतो की
नबुकदनेस्सर राजाला एक दिवस स्वप्न पडलं होतं आहे ना, आणि त्या स्वप्न त्याने सगळ्या ह्या लोकांना सांगितलं अगोदर, हे ज्योतिषी वगैरे वगैरे वगैरे. त्याचं ज्ञान पाहिलं त्यांनी, हे काय सांगतात, ते काय सांगतात, ते काय सांगतात, ते काय सांगतात. पण त्याच्या मनाला काही समाधानच भेटलं नाही. बरोबर आहे का? हा किंवा नाही? अरे बोला ना राव. हा. आणि मग कोणाला बोलवण्यात आलं? कोण आला मग? कुणीतरी त्यांना निरोप दिला. हे दानियल देवाचा सेवक कुठं आहे? तो कुठे आहे सांगा? कुठं टाकलं होतं त्याला? जेल. बोलत जा ना असं, म्हणजे मला पण कळतं की तुमची स्टडी चालू आहे का, तुम्ही वाचताय का नाही, तुमच्या ध्यानात राहत आहे का नाही. आणि मग दानियेलला तिथून काढलं आणि राजाच्या समोर भट दरबारामध्ये उभं करण्यात आलं. दरवाजामध्ये उभा केल्यानंतर राजाने जे काही स्वप्न पडलेलं आहे ते स्वप्न सगळं कोणाला सांगितलं? दानियेलला सांगितलं. कोणाला सांगितलं? का राजाला सांगितलं? दानियेलला सांगितलं. बघा, दानियेलने देवाचा आत्मा दानियेलमध्ये होता. आमेन. दानियेलमध्ये पुन्हा सांगेल, देव त्याच्या बरोबर होता. देवाचा आत्मा त्याला मार्गदर्शन करणारा होता आणि देवाच्या आत्म्याच्या मदतीने जे काही स्वप्न त्याला पडलं त्या स्वप्नाचा अर्थ त्याने राजाच्या समोर मांडला. बरोबर आहे का? यस, बरोबर आहे का? हा किंवा नाही म्हणा, काहीतरी कन्फ्युज होईल. बरोबर आहे ना? बरोबर सांगितला स्वप्नाचा अर्थ. तर राजाचे भविष्य काय सांगितलं दानियेलने? नबुकदनेस्सर काय होणार आहे आता? काय होणार? काय स्वप्न पडलं? बैल होणार आहे. 14 वर्ष तो काय खाणार आहे? बोला ना. गवत खाणार आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी तिकडे. सर्वात श्रेष्ठ देवाचा आत्मा दानियेल मध्ये असल्या कारणानं जे ज्योतिषी सांगू शकले नाही ते भविष्य राजाला देवाच्या सेवक दानियेलने सांगितले. आमेन. आणि हे सांगितल्यानंतर तुम्ही आम्ही पाहतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी घडलं. घडलंय का नाही? यस सांगा मला. दुष्काळ पडलाय का नाही त्या ठिकाणी? राजाचा गर्व उतारलाय का नाही? घमंड उतारला का नाही? अभिमान स्वाभिमान उतारला का नाही? राजाच्या हातातून त्याची सत्ता गेली का नाही? गेली. पण प्रश्न हा आहे की मग मांत्रिक आणि तांत्रिक आणि ज्योतिष पाहणारे होते, त्यांनी का नाही सांगितलं? त्यांच्याकडे पण ज्ञान होतं. फरक आहे याच्यामध्ये. म्हणून या वचनामध्ये परत वाचा आता वचन 20 वचन. दानियेल पहिला अध्याय 20 वचन. ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतीत ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतीत राजा त्यास जे काही विचारील ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या अवघ्या राज्यात असणाऱ्या सर्व ज्योतिषांपेक्षा सर्व ऐका पुन्हा ऐका सर्व ज्योतिषांपेक्षा व ज्योतिष मांत्रिकांपेक्षा काय पाहतात?
बँड्याचे येतात ना इकडे पाहायला, सगळे कुठे करतात. काय बाधा ज्योतिषी हा पंचांग, बरोबर आहे का नाही? सर्व राज्यात म्हटलं काय आपलं कोणतं राज्य आहे सांगा? महाराष्ट्र राज्य. थोडं आहे का? मुठभर आहे का? चिमुटभर आहे का? महाराष्ट्र राज्यात. आता तुम्ही विचार करा, एकच राज्य आणि त्याच्यावरती सगळ्यांवरती राज्य चालवतो. त्या राज्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्या काळात सर्व ज्योतिषांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा दुसरे आहे मांत्रिक, मंत्र टाकणारा. कोणाचा विश्वास आहे कोणाचा आहे नाही त्याच्यावर. शास्त्रज्ञाप्रमाणे तर ते नाही, सगळी अंधश्रद्धा आहे. पण बायबलच्या वचनाप्रमाणे पाहिलं तर जादूटोना मंत्र आहेत की नाही? आहेत ना. सर्व दुसरी गोष्ट आहे मांत्रिकांपेक्षा म्हणजे मंत्र टाकणारे लोक. मंत्राचे आता शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारे जे असतात, हात सफाई करणारे ते पण आहे. विंचू चावला तर मंत्र उतरवणारे पण लोक आहेत आणि चढवणारे पण लोक, नजर बंद करणारे पण लोक आहेत, माणसाला चांगलं करणारे पण लोक आहेत, माणसाचं वाईट पण करणारे लोक आहेत. डायरेक्ट यादी, पुष्कळ यादी त्याच्यामध्ये, बरोबर आहे. मंत्रतंत्राचा खूप उपयोग केला जातो. हे दुसरे लोक आहेत. उगाच लोक जातात का मंत्रतंत्रवाल्याकडे? आपण किती साक्ष ऐकलेल्या आहेत चर्चमध्ये. मंत्रतंत्राकडे गेले म्हशी चांगल्या होण्यासाठी, झालं का? लेकर बाळ होण्यासाठी मंत्रतंत्रवाल्याकडे जातात. ज्याचा ज्याचा वाटतं मला फायदा व्हावा ते कोणाकडे जातात? ज्योतिष पाहणाऱ्याकडे नाही तर मंत्रतंत्रवाल्याकडे, बरोबर नाही? उद्देश काय? काहीतरी फायदा जीवनात, घरात, परिवारात, कुटुंबात, नोकरीत, शेतीवाडीमध्ये काहीतरी माझ्या जीवनाला फायदा मिळावा म्हणून लोक मंत्रतंत्रवाल्याकडे जातात. 5,000 म्हणा तर 5,000, 10,000 म्हटले तर 10,000, 50 म्हटले तर 50, नाहीतरी मग येते ते वाडीचे तिकडं 70-70, 80-80 पण घेतात ते, आहे ना? तरी देतात लोक. कोंबडा कापा तर कोंबडा कापायला सांगतात, नरबळी द्यायचा तर पोरग कापायला लावतात, कोणातरी उचलून पण आणतात. जे 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 सांगतात ना सगळे लोक त्याप्रमाणे करतात. सगळे लोक करतात. उद्देश काय, हेतू काय त्याच्या पाठीमागचा? आपला काहीतरी फायदा व्हावा. पण लक्षात ठेवा, या लोकांना चालवणारा, या लोकांना शिकवणारा, या लोक कोणाचे हस्तक आहेत? लक्षात ठेवा, सैतानाचे हस्तक आहे. कोणाचे? म्हणजे सैतान, राक्षस यांचा बॉस आहे. आणि राक्षस या लोकांना चालवत आहे. मंत्र, तंत्र, जादू, टोना, करणी, कवटाल, भानामती या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सैतान या लोकांचा वापर करत असतो. कारण बायबलच्या परमेश्वराला ते आवडत नाही. मग हे करतय कोण? दुसरं एक आहे ना बाबा, ज्याला हे आवडतंय, बरोबर आहे ना? म्हणून तुम्ही आणि या ठिकाणी पाहतो मांत्रिक करणारे पण लोक आहेत म्हणून लोक जातात तिकडे. इकडे चर्चला येतात आणि तिकडे चर्च सुटल्यानंतर तिकडे जातात मांत्रिकाकडे. किती लोक आहेत? मास्टर हात चावतो, मास्टर रात्री ना कमरापासून हातपाय गळून जातात. काय प्रार्थना करून करून बदलच व्हायना, फरकच व्हायना, गेले होते तिकडं. काय काय सांगू पास्टर, लय घरात आले, लय प्रार्थना केल्या, लय वचन वाचलं, लय उपवास केले, सगळं काही केलं, पण आता सोडून दिलं मी. आता तिकडे जायला लागलो. आता परत ते लोक कोंबडे कापायला लागले. एक मुलगा चांगलं भजन गायचा, आराधना करायचा, एकदम चांगला आवाज त्याचा, बाप्तिस्मा वगैरे झाला त्याचा, सगळं काही झालं. तरुण मुलगा, 20-22 वर्षाचा मुलगा, एवढा होता, लहानचा मोठा, शिकून शिकून देवाचं वचन, लहानचा मोठा झाला. आणि लहानचा मोठा झाल्यानंतर आज तो मंत्र शिकला. देवाला सोडून दिलं त्याने, देवाचा त्याग केला.
देवाला विसरला आणि त्यांनी मंत्रतंत्राकडे तो वळाला. आता तो लोकांचं भविष्य पाहतोय. लोकांच्या हातावर काय कोरलंय, काय लिहिलं आहे, ज्योतिषी बनलाय. लोकांसाठी त्यांच्या धंद्यासाठी तो आता मंत्रतंत्र टाकत आहे. त्यांना 50,000 मागितले, 50,000. आज जवळपास पुण्या साईडला तो गेलाय. जवळपास थोडी तिडक नाही 6 गुंठे जागा त्यांनी घेतली पुणे शहरामध्ये. आता गेलाय 6 गुंठे जागा. तुम्ही कल्पना करा, पुणे शहरात जाण्यासाठी मंत्रतंत्र शिकलाय, तो ज्योतिषी झालाय, तो देवलाशी झालाय, तो बाबा झालाय, तो जाणता झाला नाही की काही प्रार्थना करणारा होता. लोकांना पुढे विश्वास राहिलाय. लोक म्हणतात नाही पास्टर आता बस झाला, देव लय केला हो, आता जाऊ द्या तिकडे पहिल्यासारखं. हे खरोखर आहे. पुष्कळ उदाहरण. पण ही लक्षात ठेवा, त्यांना चालवणारा कोण आहे. म्हणून दुष्टाला कधी वाटत नाही की तुम्ही देवाच्या जीवनामध्ये चालावं, आनंद काळचं जीवन तुम्ही ठेवावं. कधीच आवडत नाही त्या सैतानाला. म्हणून सैतान तुम्हाला देवाच्या राज्यातून बाहेर काढतो. दुसरे लोक आहे मांत्रिक म्हणून हे जग पळतंय मांत्रिकाच्या मागे. म्हशी कापायला सांगितलेलं म्हशी कापी देत का नाही? काही कापायला सांगा चालूच. आपल्या इकडे काय कमी लोक येतात, त्यांच्या बरोबर येणारे पण येतात पाहायला. पण आपले डोळे उघडायला पाहिजेत आपण. माझ्या प्रभूला, बायबलच्या परमेश्वराला जर मंत्रतंत्राचा वीट येत आहे, तर चर्च मध्ये आज किती लोक आहेत, जेवढे जगभरात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे चर्चेस ना, त्याच्यातले कितीतरी लोक प्रार्थना करतात आणि जादू टोण्यावाल्याकडे पण जातात. सगळं करतात, ते सगळं करतात टोटल. खूप उदाहरण आहेत माझ्याकडे सांगण्यासाठी. दुसरे आहे मांत्रिक. पुढे वाचा. मांत्रिकांपेक्षा 10 पट हुशार आहेत असे त्यास दिसून येईल. मांत्रिकांपेक्षा 10 पटीने देवाचे सेवक. काय लिहिलंय म्हणा, काय आहे? हुशार आहे. मग तुम्ही सल्ला कोणाचा घ्या? मंडळीतले लोक सल्ला कोणाचा घेणार? मग आहे ना, कोणाचा सल्ला घ्यायचा आता तुम्ही ठरवायचं. कोणाचं मार्गदर्शन घ्यायचे तुम्ही ठरवायचे. हे फार महत्वाचं आहे. म्हणून देवाच्या सेवकाला मान, सन्मान, आदर, इज्जत देणं फार महत्वाचं आहे. जेवढा तुम्ही देवाच्या सेवकांना आदर देणार, रिस्पेक्ट देणार, कारण लक्षात ठेवा तो देवाचा सेवक आहे, तो देवाच्या वतीने तुमच्या संग बोलतो. देवाचं मार्गदर्शन तुम्हाला तो सांगतो, देवाचं ज्ञान तुम्हाला देतो, देवाचं वचन सांगतो तुम्हाला तुमच्या जीवनासाठी, भल्यासाठी, कुटुंबासाठी, परिवारासाठी देवाच्या वतीने तुम्हाला तो मार्गदर्शन करत असतो. देवाच्या वतीने. म्हणून तो ग्रेट आहे. त्याच्यामध्ये राहणारा देवाचा आत्मा महान आहे. म्हणून देवाचा सेवक हा 10 पटीने ह्या लोकांपेक्षा कधी पण हुशार असतो. असं समजू नका तो सायकल वरती आलाय, असं समजू नका तो मोटरसायकलीवरती आलाय, असं समजू नका तो पायी सेवेला आलाय. तो देवाचा सेवक आहे. जर देवाने त्याला निवडलंय आणि तुम्ही जर त्याला ऐकत आहात, तो काय बोलतोय तर समजून चला तो देवाचा सेवक आहे. आणि जर तुम्ही त्याला रिस्पेक्ट जर देत नसाल, मान जर देत नसाल, तर तुमच्या ते ज्ञान कुठून येणार? तुम्ही काय तुमच्या जीवनावर, तुमच्या बुद्धीवर, तुमच्या शक्तींवर, तुमच्या ताकदीवरती जगा या जगामध्ये जगून दाखवा. चला चॅलेंज, लढून दाखवा, स्वतः पुढे जाऊन दाखवा. घरात, कुटुंबात, परिवारात, फॅमिलीत, लेकरा बाळामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये तुम्ही पुढे जाऊन दाखवा. कधीच जाणार नाही.
म्हणून देवाचा सेवक देवाने मंडळीसाठी ठेवलाय मध्यस्थ. येशू मसीह की, बोला येशू मसीह की. म्हणून देवाच्या सेवकांना जरूर रिस्पेक्ट देण्यास शिका. कारण तो देवाचा माणूस आहे. आता शेवट निघले तुम्हाला माहिती आहे.